आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। देशात 8 लाख सहकारी संस्था, त्यातील 2.25 लाख संस्था महाराष्ट्रात, तर साखर उद्योगासाठी फडणवीसांच्या माध्यमातून 10 वर्षात 9,000 कोटींची मदत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। जसं देशात जवळपास सहकारी इतका मोठा आहे की या देशामध्ये जवळपास 8 लाख सहकारी संस्था आहेत आणि त्यातल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या 2.25 लाख सहकारी संस्था येतात। जवळपास एनसीडीसीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या राज्यातील साखर उद्योगाला जवळपास 9,000 कोटी रुपयाची या ठिकाणी अर्थसहाय्य देण्याचं काम देवेंद्रजींच्या प्रयत्नातून एनसीडीसीच्या माध्यमातून या राज्यामध्ये झालं। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला सांस्कृतिक कार्यक्रमाला गौतमी पाटीलची हजेरी। कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाडही सपत्नीक उपस्थित। आव्हाडांकडून गौतमी पाटीलच्या डान्सचं कौतुक। नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून पदकांची लयलूट। आदिल सागरला सुवर्णवेध, नेमबाजी, अॅथलेटिक्ससह बॅडमिंटनमध्ये पदकं। महाविद्यालयामध्ये माणिकराव कोकाटेंच्या कार्यालयाला विरोध। विद्यार्थी, प्राध्यापक आणि काही राजकीय पक्षांचा आक्षेप। 2 कोटी रुपये खर्चून कार्यालयाचं काम सुरू। मुंबईतील रस्त्यांच्या कामामध्ये महाघोटाळा। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र। दोषींवर कडक कारवाई करा, आदित्य ठाकरेंची मागणी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी अटकेतील 8व्या आरोपीला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। राजीव रंजन पांडेला आर्थिक गुन्हे शाखेनं झारखंडमधून अटक केली। तिला कोर्टाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी। राज्यात उष्माघाताच्या धोक्यामध्ये वाढ। आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद। सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीमध्ये। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा। नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यानं गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी अडचणीत।